महायुति के कैबिनेट विस्तार में महायुति के कई वरिष्ठ नेताओं को मंत्रिमंडल से दूर रखा गया है। इन नेताओं में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता छगन भुजबल भी शामिल है। कैबिनेट में जगह नहीं मिलने पर भुजबल ने खुलकर अपनी नाराजगी जाहिर की है। यह भी कहा जा रहा है कि वह नई राजनीतिक भूमिका निभाने की तैयारी में। इस बीच भुजबल की नाराजगी पर शिवसेना नेता और पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने प्रतिक्रिया दी है। अगर छगन भुजबल नाराज हो, राजनीतिक रुख अपनाकर आपके पास वापस आए तो क्या आप उनका स्वागत करेंगे? ऐसा सीधा सवाल उद्धव ठाकरे से पूछा गया। इस पर बोलते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि अगर वे कुछ भी कहते हैं तो उन्हें मैं जवाब दूंगा। हमें इस बारे में कुछ क्यों कहना चाहिए? मुझे भुजबल के लिए बहुत दुख हुआ है। मुझे बहुत से लोगों के लिए बुरा लगता है। एक उम्मीद लेकर वो वहां गए थे। कुछ लोग फिर भी टाइट जैकेट पहनने में कामयाब रहे। उद्धव ठाकरे ने कहा कि मुझे उन सभी से सहानुभूति है जो अपनी जैकेट का इंतजार कर रहे हैं। भुजबळांचं काय? छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले तो स्वागत परत गेले नाही असं जे काय घडलं बघा, असं त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन। आपण कशाला त्याच्यावरती बोलायचं? काय घडलं भुजबळांच्या बाबतीत? भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं, अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील। त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो। आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का? भुजबळ असं म्हणतायत, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। काय झालेलं आहे की या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वहां नाही रहना हे त्यांचं योग्य आहे। या अधिवेशनामध्ये गंभीर बाब बघायला मिळत आहे। 2023 पर्यंत या पासेसवरती राजमुद्रा असायची, परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले प्रेसवाल्यांना किंवा सर्वांना, यातून राजमुद्रा गायब आहे। या संदर्भात तुमचं काय? हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा, संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे धिंडोडे निघतायत। मी काल ऐकलं की लोकसभेमधल्या त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध, त्यावेळेला त्यांच्या काही सह्या झाल्या होत्या, तो फोटो सुद्धा उतरवला गेला। आता तो फोटो का उतरवला? हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना। ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले, त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं। तोंडी बोलणारे खूप आहेत, हम पाकिस्तान में घर में घुसकर मारेंगे, अरे मारेंगे कसले, जाकर केक खा के आते, पाकिस्तान में घुसेंगे और केक खा के आएंगे। पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता, तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं, स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता। त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहात? आणि ते जर काय ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल, या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय, ते राजमुद्रेचं काय? राजमुद्रा ही असलीच पाहिजे। फडणवीसांच्या सरकारचा ईव्हीएम असा उल्लेख करतात। मी नाही, जनता म्हणते। पण फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे।